नमस्कार मित्रांनो, चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपल्याला वेब पोर्टलवर क्लेम आय डी डज नॉट एक्झिस्ट असा लॉग इन एरर येत असेल तर ह्याचे रिझन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्या अगोदर एक वेबसाईटवर आपण नवीन ऑप्शन पाहणार आहोत, FC लिस्ट, ज्यामध्ये आपल्याला समजेल की आपला क्लेम ॲडमिट झाला आहे का नाही, आपले नाव त्यामध्ये दिसत आहे का नाही ते आपण ह्या लिस्टमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यावर क्लिक केल्यावर एक असा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला क्रेडिटरचे नाव एंटर करायचे आहे आणि सर्चवर क्लिक करायचे. त्यानंतर त्या क्रेडिटरचे जर अमाऊंट ॲडमिट झाले असेल, क्लेम ॲडमिट झाला असेल तर तुम्हाला त्याची सर्व डिटेल्स त्या खालील दिलेल्या बॉक्समध्ये दिसेल. आता आपण जे वेब पोर्टल ऑप्शन होतं तर ते कोणासाठी आहे आणि त्याच्यावर कोणी लॉग इन केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आणि काय काय त्याचे डिटेल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्या पोर्टल ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर एक इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये एंटर क्लेमंट डिटेल्स ॲज सबमिटेड अपॉन क्लेम सबमिशन. क्लेम सबमिशनच्या वेळेस जे डिटेल्स सबमिट केले होते ते तिथे एंटर करायचे आहे. जसे की जो आपला ईमेल ID आपण जो अगोदर दिला होता तो एंटर करायचा आहे. आयडेंटिफिकेशन प्रूफ नंबर म्हणजे आपले जे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे आपण सबमिट केलं आहे तो नंबर तिथे एंटर करायचा आहे. आणि बॉक्समध्ये दिलेला एंटर कॅप्चा कोड ते केल्यानंतर आपल्याला खाली काही ऑप्शन्स दिले आहेत, त्या बॉक्समध्ये सिलेक्ट करायचे आहे. खाली ऑप्शन सिलेक्ट केल्यावर एक ब्लू लाईनमध्ये डिक्लेरेशनची लाईन दिली आहे. तर त्या लाईनवर क्लिक केल्यावर एक घोषणा म्हणजे एक पेज ओपन होईल. तर त्यामध्ये 5 पॉईंट दिले आहेत, ज्यामध्ये त्यांनी डिक्लेरेशन घेतलं आहे की जी काय तुम्ही माहिती देत आहात किंवा चेंज करत आहात, जसे की तुमचे नाव किंवा बँक डिटेल, तर ती पूर्णपणे खरी आहे, तुमच्या माहितीतली आहे आणि इतर कुठलीच माहिती तुम्ही बदलणार नाही. आणि जे काय तुमचं डिटेल्स असतील ते व्यवस्थितपणे फिल करून सबमिट करताल असे डिक्लेरेशन त्या 5 पॉईंट्समध्ये दिली आहे. ती तुम्ही एकदा वाचून घ्या. त्यानंतर खाली आहे नोट फॉर वेब पोर्टल. तर ती वेब पोर्टलची एक इंट्रोडक्शन दिले आहे. आता आपण ह्यामध्ये कोणत्या कोणत्या केसेसमध्ये चेंजेस करू शकतो ते आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी वेब पोर्टल आयकॉनवर क्लिक करून लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तर कॅटेगरीज दिलेत सबमिशनसाठी, जसे की नेम चेंज, मॅरेज केस असेल तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करा, त्यासोबत एक अपडेटेड आधार कार्ड. त्यानंतर नेम चेंज अदर दॅन अकाउंट ऑफ मॅरेज अपलोड गॅझेट नोटिफिकेशन आणि अपडेटेड आधार कार्ड. त्यानंतर डेथ केसमध्ये FC जर मृत्यू, FC म्हणजे क्रेडिटरचा मृत्यू झाला असेल तर नॉमिनीने त्यांचे डेथ सर्टिफिकेट आणि नॉमिनीचे आधार कार्ड अपलोड करावे. आणि जर किंवा FC म्हणजे क्रेडिटर आणि नॉमिनी दोघांचा मृत्यू झाला असेल तर जो कोणी लिगल हायर म्हणजे त्यांचा वारस असेल तर त्यांचे सर्टिफिकेट तो अपलोड करू शकतो. स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तर नेम अपडेट करा आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्डची कॉपी एक अपलोड करा. त्यानंतर शॉर्ट किंवा फुल नेम और नेम पॅटर्न काय असेल तर तो करेक्ट करण्यासाठी तुम्ही करेक्ट जो काय तुमचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करा. त्यानंतर इनकरेक्ट बँक डिटेल्स असतील तर करेक्ट अपडेटेड बँक डिटेल्स, तुमचे बँकेचे नाव, ब्रांचचं नाव, अकाउंट नंबर आणि IFSC कोड, जे काय सपोर्टिंग डॉक्युमेंट्स असतील जसे की कॅन्सल चेक आणि पासबुकची फ्रंट
पेज असेल तर तो अपलोड करावा, जेणेकरून तुमचे जे बँक मिसिंग डिटेल्स असतील तर ते त्यांच्या रेकॉर्डमध्ये सबमिट होतील आणि तुमचे पैसे मिळतील. आणि खाली एक इम्पॉर्टंट नोट दिली आहे, डिअर फायनान्शियल क्रेडिटर्स, की तुम्ही जी इन्फॉर्मेशन एंटर करता आहे ती ॲक्युरेट आणि कंप्लीट आहे अशी पुन्हा डबल चेक करून घ्या, जेणेकरून चूक होणार नाही आणि ज्यामुळे तुम्हाला पेमेंटला उशीर होणार नाही आणि लवकरात लवकर पैसे जमा होतील. आता व्हिडिओच्या मी सुरुवातीला जो लॉग इन एरर दाखवला होता, असा एरर बऱ्याच लोकांना येत आहे. तर त्याचे काय रिझन्स आहेत तर ते आपण पाहणार आहोत. पहिलं रिझन आहे की तुम्ही जो ईमेल आणि ID प्रूफ नंबर आहे तो चुकीचा टाकत आहात. एक जरी नंबर चुकला तरी तुमचे लॉग इन होणार नाही. सेकंड आहे, तुमचं ॲडमिटेड क्लेम लिस्टमध्ये नाव नाही आहे किंवा तुमचा क्लेम ॲडमिट झाला नाही, तर ते तुम्ही FC लिस्टमध्ये एकदा चेक करून पहा. किंवा तुमचे पोर्टल लिस्टमध्ये नाव दिसत नसेल तर तुम्ही रिटर्न पेमेंट लिस्ट आणि मिसिंग बँक डिटेल्स ह्या दोन्ही लिस्टमध्ये तुमचं नाव चेक करा. जर तुमचे नाव तिथे असेल तर तुम्ही लॉग इन करून तुमचे डिटेल्स सबमिट करा. आणि जर तुम्हाला पेमेंट पहिले जुलै महिन्यामध्ये काही अमाऊंट आली असेल तर तुमचे लॉग इन होत नाही. असे बरेच लोकांचे झाले आहे की ज्यांना पेमेंट आले आहे त्यांना लॉग इन होत नाही आहे. ज्यांच्या अकाउंटला पैसे जमा झाले म्हणजे त्यांचे बँक डिटेल्स बरोबर आहे.